मिरज कृष्णा घाट येथे NDRF तुकडीसह अग्निशमन पथकाने संभाव्य पूर परिस्थितीमध्ये बचाव कार्य प्रात्यक्षिक सादर करून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका आणि जिल्हा प्रशासन सज्ज। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची माहिती। मिरज कृष्णा घाट येथे पावसाळा 2024 संभाव्य पूर परिस्थितीमध्ये करावयाचे उपाययोजना आणि त्याचे प्रात्यक्षिक NDRF पथक आणि अग्निशमन पथकाने सादर केले। मिरज कृष्णा घाटा परिसर पूरपट्ट्यामध्ये असल्याने संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे स्थलांतर आणि बचाव कार्यामध्ये लागणाऱ्या बोटी आणि साधन सामुग्री सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली। आज अग्निशमन दलाने पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला बचाव कार्य करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त संजीव ओहोळ, मिरज तहसीलदार अपर्णा मोरे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, प्रमुख मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यासह NDRF पथक अधिकारी आणि जवान आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी सहभाग घेतला आणि याबाबत अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे। जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि NDRFच्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहेत। दरवर्षी आपल्याला पुराचा फटका बसत असतो, त्याच्या अनुषंगानं मागील 3-4 महिन्यापासून जिल्हा प्रशासन असेल, महानगरपालिका असेल यांच्याकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। मागच्या 15 दिवसापूर्वी सुद्धा NDRFच्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं जवळपास 100 अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। त्याचं प्रात्यक्षिक सांगलीमध्ये आयर्विन पुलाच्या इथं घेतलं होतं। मिरजमधलं प्रात्यक्षिक अजून बाकी होतं। आज या ठिकाणी NDRFच्या माध्यमातून प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये महानगरपालिकेकडील अग्निशमन यंत्रणा, सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि जे काही महानगरपालिकेचे साधनं आहेत, संसाधनं आहेत, तर त्यांची सुद्धा ट्रायल या ठिकाणी केलेलं आहे। NDRF, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुराच्या परिस्थितीमध्ये रेस्क्यू करायची वेळ आली तर या ठिकाणाची माहिती व्हावी, अधिकाऱ्यांची एकमेकाशी समन्वय साधला जावा या उद्देशानं आजचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे। तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुद्धा गरज पडली, पुराच्या प्रसंगी नागरिकांना स्थलांतरित करायची गरज पडली तर मिरज हायस्कूलमध्ये सोय करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत, लाईट, पाणी असेल किंवा स्वच्छता असेल, त्या सुद्धा आपण करण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या आपत्तीसाठी आणि संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।